नागपुर शहर पुलिस ने ऑपरेशन थंडर के तहत अंबाझरी पुलिस थाना अंतर्गत गोकुलपेट इलाके में कैफे की आड़ में चल रहे अवैध हुक्का पार्लरों पर छापेमारी की। इस कार्रवाई के दौरान कुछ कैफे में युवकों और युवतियों को धुएं से भरी बंद जगहों में घंटों तक रोके रखने का चौंकाने वाला सच सामने आया। इसके चलते ये कार्रवाई केवल कानूनी छापे से आगे बढ़कर एक बचाव अभियान में बदल गई। यह कार्रवाई पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के आदेशानुसार पुलिस उपायुक्त रश्मिता राव के नेतृत्व में की गई। गोपनीय जानकारी के आधार पर पुलिस को पता चला था कि गोकुलपेट क्षेत्र के कुछ कैफे में अवैध रूप से हुक्का चल रहा है। इसके बाद सोरो कैफे, निम्बस लाउंज और हार्श कैफे में एक साथ छापेमारी की गई। कार्रवाई के दौरान पाया गया कि कैफे संचालक ग्राहकों को हुक्का उपलब्ध करा रहे थे और इसके लिए आवश्यक सुविधाएं भी दी जा रही थी। इस दौरान कुल 84 लोगों को सुरक्षित बाहर निकाला गया और लगभग 2,28,000 रुपए का सामान जब्त किया गया। नागपुर पुलिस ने स्पष्ट किया है कि ऑपरेशन थंडर के तहत अवैध हुक्का पार्लर, नशे से जुड़े मामलों और सार्वजनिक सुरक्षा के खतरों में डालने वाली गतिविधियों पर कार्रवाई आगे और तेज की जाएगी। सांगायचे तो एक आहे हुक्का पार्लर आणि आपलं ऑपरेशन थंडर या शहरामध्ये आपण म्हणजे सिन्सिअरली चालवतोय। कोणी काही सांगावे, काही लिहावे, परंतु there may be some people who are indulging into it आणि जे आम्हाला सापडत आहे त्यांना आम्ही सोडत नाही आहे। आमची जी टीम आहे क्राईमची असली किंवा जोनल जे सिन्सिअर प्रामाणिक लोक आहेत त्यांची कारवाई सध्या चालू आहे। परवा आपण 3 जे कॅफे होते त्याच्यात आपण रेड्स केली। हे मी याच्यासाठी सांगतोय की ज्याप्रमाणे हे कॅफे चालवतात त्या कॅफेमध्ये म्हणजे जे ते एक्झिट आहे तसेच जे व्हेंटिलेशन पाहिजे, फार सफोकेटेड ॲटमॉस्फिअर तिथे असतात। आणि त्याचे जे सोरो कॅफे होतात त्याच्यात आम्ही ज्यावेळेस गेलो तिथे तिन्ही जागा, तर तिथे त्यांनी एक ते बंद करून ठेवलं, एकदम शटर लावले आणि आतमधला AC बंद केला, लाईट बंद केली आणि त्यांना असं वाटलं की आता पोलीस निघून जाणार, परंतु ते 3-4 तास तिथे त्यांनी बंद ठेवला। मग शेवटी आम्हाला फायर ब्रिगेडला बोलवावं लागला आणि ज्यावेळेस आपण उचलत होतो त्यावेळेस त्यांनी ते उघडले आणि सोरो कॅफे जो आहे त्याच्यात आम्हाला 29 लोक सापडले। तसेच त्याच्यानंतर निम्बस लाउंज आहे त्याच्यात 41 लोक जे होते हुक्का वगैरे तिथे बसले होते त्या 41 लोक सापडले। तसेच हॅश कॅफे आहे त्याच्यात 14 लोक आम्हाला इथे सापडले आणि त्याच्यात आपण BNSचे जे रेलेव्हंट कलम 126, 127, 275 आणि तसेच तिथे कोपटा आणि महाराष्ट्र पोलीस ॲक्ट त्यामध्ये रेलेव्हंट सेक्शन लावलेले आहेत। आम्हाला आमचा असा हेतू आहे की त्याच्यावर आपण सिन्सिअरली करून महानगरपालिका आणि इतर जे ज्यांच्याशी निगडीत आहे जसा शॉप ॲक्ट वगैरे आहे ते परमनंट त्यांचे लायसन्सेस कॅन्सल झाले पाहिजे। कारण काय की 8-10 महिने एक माणूस चालवतो आणि ते दुसऱ्याला देतो चालवण्यासाठी आणि हे जे ओनर्स नेहमी किंवा टेनंट्स चेंज होत राहतात, परंतु त्यांची मोडस ऑपरेंडी जे आहे ते बदलत नाही आहे। तर हे याच्यात तुमच्या पण आम्हाला सहकार्य पाहिजे की दे शुड बी ब्रॉट टू द नोटीस ऑफ एव्हरीबडी आणि पब्लिकला कळलं पाहिजे हे इलिगल आहे। आता हे जे लोक सापडलेले आहेत ते त्याच्यात काही मुली पण होती आणि सगळ्यांचे घरात हे सांगितलं पाहिजे असं आमच्या हे आहे। रॉंगफुल रेसिडेंट सेक्शन आपण लावलेलं आहे याच्यात आणि रॉंगफुल कन्फाइनमेंट पण सेक्शन त्याच्यात लावलेलं आहे, कारण त्यांनी दाबून ठेवलेलं होतं हे लोक असं आमच्या मत आहे। कारण त्यांना जर फ्रीडम दिली असते तर बाहेर गेले असते, तर अजून थोडी वेळ ते थांबले असते तर काही अनुचित प्रकार घडला असता। तर ते एक इम्पॉर्टंट गोष्टी आहे। हे काही मुद्दे होते तर आपले काही प्रश्न असतील तर आमचे अधिकारी